आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री आजपासून 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर. विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष. 25 वर्षांनंतर मुंबईची सत्ता उद्धव ठाकरेंनी कमावली. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार. इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांवर सरकारनं केलेल्या कारवाईत आतापर्यंत 3090 जणांचा मृत्यू. आणि महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना आज रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी आसामला भेट देणार असून आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्यात ते विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहेत. तिथं ते 2 नवीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. आज संध्याकाळी प्रधानमंत्री गुवाहाटी इथं बोडो जमातीतल्या 10,000 नर्तकांसह सादर होणार असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी मोदी नागाव जिल्ह्यात कालियाबोर इथं काझीरंगा एलिव्हेटेड अर्थात जमिनीपासून उंचावरून जाणाऱ्या वन्यजीव कॉरिडॉरचं भूमिपूजन करणार आहेत. यामुळे वन्यजीवांच्या हालचालींवर येणारा अडथळा टाळून मानव वन्यजीव संघर्ष आटोक्यात आणणं शक्य होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री कामाख्या रोहतक अमृत भारत एक्सप्रेस तसंच दिब्रुगड गोमतीनगर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदा रेल्वे स्थानकावर हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातल्या पहिल्या वंदे भारत स्लीपर कोच अर्थात शयनयान रेल्वेला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. ही शयनयान वंदे भारत रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणार आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होणार आहे. एकूण 823 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत 16 आधुनिक कोच आहेत. दरम्यान प्रधानमंत्री मोदी पश्चिम बंगालमध्ये 4 प्रमुख रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील. संध्याकाळी ते आसाममधल्या गुवाहाटी इथं एका सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काल मतमोजणी झाल्यावर रात्री उशिरा अंतिम निकाल हाती आले. या निकालांनुसार भारतीय जनता पक्षानं 1425 जागा जिंकून राज्यभरात वर्चस्व गाजवलं आहे. शिवसेनेनं 399, काँग्रेसनं 324, राष्ट्रवादी काँग्रेसनं 167, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 155, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 36, मनसेनं 13 आणि बसपानं 6 जागा जिंकल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीनं बहुमताचा आघाडा गाठत निर्णायक विजय मिळवला. भाजपानं 89 जागांवर तर शिवसेना 29 जागांवर विजयी झाली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 65 जागांवर तर मनसेनं 6 जागांवर यश मिळवलं आहे. काँग्रेसनं 24 जागा जिंकल्या तर MIMनं 8, राष्ट्रवादी काँग्रेसनं 3, समाजवादी पक्षानं 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. पुण्यात भाजपानं 119 जागा जिंकून सत्ता काबीज केली. अजित पवार यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस 27 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 3 आणि काँग्रेसनं 15 जागा मिळवल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांपैकी भाजपनं 102 तर काँग्रेसनं 34 जागा जिंकल्या. नाशिकमध्ये भाजपानं 72, शिवसेनेनं 26, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 15, काँग्रेसने 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागांवर विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 57, MIM 33, शिवसेनेनं 13 आणि काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला. ठाण्यात 131 जागांपैकी शिवसेनेनं 75, भाजपनं 28, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 9 जागा जिंकल्या आहेत. कोल्हापूरमध्ये 81 जागांपैकी काँग्रेस 34 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपनं 26 आणि शिवसेनेनं 15 जागांवर विजय मिळवला. या विजयानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोककल्याणकारी कारभारावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश म्हणजे व्यापक हिंदुत्व, पारदर्शकता, समावेशक विकासाला महाराष्ट्रानं दिलेला कौल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे. ही निवडणूक सोपी नव्हती. अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या शक्तीविरुद्ध ही शिवशक्तीची लढाई होती असं त्यांनी म्हटलं आहे. मनसेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी खचून जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला मिळालेलं यश समाधानकारक नसलं तरी आम्ही वैचारिक लढाई लढलो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. तर जनतेचा कौल हा सर्वोच्च असून तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पुणे महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. शिंदे यांनी बारामती इथं शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली. महानगरपालिका निवडणुकीतल्या पराभवाचं आत्मचिंतन करून दोन्ही पक्ष नव्या दमानं पुढे जातील, असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार झाले. जंगलाच्या वायव्य भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं इथं शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पथकाच्या दिशेनं गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा पथकानं केलेल्या गोळीबारात 2 नक्षली ठार झाले असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मणिपूरमध्ये बंदी असलेल्या विविध संघटनांच्या 4 दहशतवाद्यांना खंडणीच्या आरोपावरून अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. एका वेगळ्या कारवाईत कांगपोक्पी आणि चुराचंदपूर जिल्ह्यांमध्ये जवळपास 65 एकरांवरची अफूची बेकायदा शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. केंद्रातल्या भाजपा सरकारच्या धोरणांमुळे देशातली धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला आहे. ते तिरुवनंतपुरम इथं आयोजित केरळ यात्रा या मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. नागरिकत्व कायदा आणि वक्फ कायद्यासारख्या धोरणांमुळे मुस्लिम समुदायाला मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचे प्रयत्न होत असल्याचं ते म्हणाले. देशात अल्पसंख्याक समुदायांच्या प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्षता अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज पहाटे 4.1 रिक्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. या भूकंपाचं केंद्र खावडा इथून 55 किलोमीटर उत्तर ईशान्येला असल्याची माहिती गांधीनगरच्या भूकंपशास्त्र संशोधन संस्थेनं दिली आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं राज्य परिवहन विभागाची बस रस्त्यावरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातात 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांवर सरकारनं केलेल्या कारवाईत आतापर्यंत 3090 जण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या तेहरानमधल्या बाजारपेठा खुला झाल्या असल्या तरी इंटरनेट अजूनही बंद आहे. इराणचे निर्वासित युवराज रेजा पहलवी यांनी नागरिकांना आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. इराणमधलं सरकार उलथून पाडलं तर आपण देशात परत येऊ, असंही ते म्हणाले. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना मृत्यूदंड दिला जाईल, असं अयातुल्लाह अहमद खतामी यांनी सांगितलं आहे. देशातल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरपासून इराणमध्ये आक्रमक आंदोलन सुरू झालं आहे. इराणमधल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक काल भारतात परतले. भारतीय नागरिकांनी इराण सोडावं असं आवाहन सरकारनं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांनी परतायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातल्या बलुचिस्तान परगण्यातल्या नैऋत्येकडच्या भागात पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं 12 दहशतवाद्यांना ठार केलं. खारान शहरातल्या 2 बँका आणि पोलीस ठाण्यावर 15 जानेवारी रोजी 15 ते 20 दहशतवाद्यांनी हल्ला करून काही जणांना ओलीस ठेवलं होतं. या दहशतवाद्यांनी या बँकेतून 34 लाख पाकिस्तानी रुपये लुटले आणि ते पसार होत होते. महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये आज 2 सामने होणार असून UP वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना दुपारी 3 वाजता तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. पंजाब तसंच हरियाणा इथं येत्या 3 ते 4 दिवसात पावसाच्या हलक्या सरी पडतील अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या वंदे भारत स्लीपर कोच शयनयान रेल्वेला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष. 25 वर्षांनंतर मुंबईची सत्ता उद्धव ठाकरेंनी गमावली. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार. इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांवर सरकारनं केलेल्या कारवाईत आतापर्यंत 3090 जणांचा मृत्यू. आणि महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये UP वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना आज रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.